हे आहे पांढऱ्या रुईचे झाड आणि हे आहे जांभळ्या रुईचे झाड. तर प्रामुख्याने याचे दोन प्रकार पडतात आणि या दोन्ही वनस्पती औषधी आहेत. या दोन्ही वनस्पतींचा उपयोग धार्मिक कार्यामध्ये केला जातो. रुईच्या पानांचा उपयोग हनुमान पूजेत केला जातो किंवा शनिदेवांनाही या फुलांचा किंवा पानांचा हार घातला जातो. पांढऱ्या रुईच्या मुळांमध्ये गणपतीची आकृती तयार होते असा समज आहे, त्यामुळे ते पवित्र मानले जाते. तर काही वास्तुशास्त्रज्ञांच्या मते पांढऱ्या रुईचा उपयोग वास्तुदोष कमी करण्यासाठी देखील केला जातो आणि आयुर्वेदामध्ये या रुईचा उपयोग चेहऱ्यावरील दाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील केला जातो किंवा हळद आणि गुलाबजलमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो असे म्हणतात.